हॅलो फ्रेंड्स, सोनालीच्या किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण अतिशय पौष्टिक आणि आरोग्यासाठी उपयुक्त असणारी, कॅल्शियमचा उत्तम सोर्स असणारी रेसिपी पाहणार आहोत. ती म्हणजे शेवग्याच्या शेंगांचं सूप. यालाच मोरिंगा सूप किंवा ड्रमस्टिक सूप असे देखील म्हटले जाते. अगदीच लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच ह्याचं सेवन करू शकतात. चला तर मग कृतीला सुरुवात करूयात. सर्वप्रथम मी इथे शेंगा कापून घेतल्या आहेत. तुम्ही इथे शेंगा कापण्याची पद्धत बघू शकता. मी अशा रीतीने कापत आहे जेणेकरून त्या सोलल्यासुद्धा जात आहेत आणि त्याच्या शिरासुद्धा निघत आहेत. आता ह्या शेंगा कापून झाल्या आहेत. साहित्यामध्ये मी इथे घेतलेला आहे एक मध्यम आकाराचा कांदा, एक टोमॅटो, एक छोटी मिरची, 2 लसूण पाकळ्या. सर्वप्रथम मी कुकरमध्ये शेवग्याच्या शेंगा, हिरव्या मिरच्या, टोमॅटो आणि कांदा घातला आणि सोबत लसणाच्या पाकळ्यासुद्धा घातल्या. साधारण 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकले. नंतर चवीनुसार मीठ, चिमूटभर हळद, साधारण पाव चमचा जिरेपूड ॲड केली आणि शेवटी चिमूटभर काळी मिरी पावडर टाकली. हे सगळं प्रॉपरली मिक्स करून घेतलं आणि मग कुकर बंद करून गॅस सुरू केला. साधारण 2 ते 3 शिट्ट्या काढल्या. 2 ते 3 शिट्ट्यानंतर हवा रिलीज झाल्यानंतर कुकरचं झाकण उघडलं आणि एका जाळीवर सगळं पाणी निथळून घेतलं आणि मिश्रण थोडं थंड झाल्यानंतर ते मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर केलं आणि त्यात शेंगांचं जे ड्रेन केलेलं पाणी होतं ते थोडंसं पाणी टाकून सर्व मिश्रण फिरवून घेतलं. तुम्ही बघू शकता इथे छान पेस्ट तयार झाली आहे. आता ही पेस्ट तुम्ही छान गाळून घ्यायची आहे. गरज पडल्यास ते शेंगांचं गाळलेलं पाणीसुद्धा त्यात ॲड करून तुम्ही शेंगांचा पूर्णपणे अर्क काढून घेऊ शकता. आता हे सर्व मी एका पातेल्यात टाकून गॅसवर छानपैकी खळखळून उकळी काढून घेतली आहे. इथे सूपला छान उकळी आलेली आहे, तुम्ही पाहू शकता. तर फ्रेंड्स, तयार झालंय डेलिशियस असं मोरिंगा सूप. टेस्ट वाढवण्यासाठी तुम्ही यात ऑरिगॅनो पावडरसुद्धा वरून स्प्रिंकल करू शकता. अतिशय मोजक्या आणि कमी जिन्नसमध्ये झटपट बनणारी अशी ही रेसिपी आहे. शिवाय कोणत्याच प्रकारचं थिकनर जसं की कॉर्नफ्लॉवर वगैरेचा आपण वापर न करता उत्कृष्ट असं कन्सिस्टन्सीवालं आरोग्यदायी असं सूप तयार आहे. तुमच्या घरात जर लहान बाळ असेल ना, तर ते सुद्धा आवडीने हे सूप खाऊ शकते. आठवड्यातून एकदा तरी तुम्ही हे सूप जरूर घेतलं पाहिजे. रेसिपी आवडली असल्यास लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर फ्रेंड्स, खाओ, खिलाओ और खुश रहो. थँक यू.